पुण्यातील एका नामांकित सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे। रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पण हा खरा बॉम्ब नव्हता, तर पैशांसाठी रचलेला एक धक्कादायक कट होता आणि या कटाचा मास्टरमाइंड अवघ्या 15 रुपयांच्या ऑनलाईन व्यवहारामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला। पाहुयात पुणे बॉम्ब प्रकरणाचा थरारक उलगडा या स्पेशल रिपोर्टमध्ये। पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण सुपर स्पेशालिटी रुग्णालय। बुधवारी सायंकाळी अचानक येथे एका संशयास्पद बॉम्ब सदृश्य वस्तूची माहिती मिळाली। आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाची धावपळ, नागरिकांची गर्दी आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, खरंच बॉम्ब आहे का? पोलिसांनी तातडीनं परिसर सील केला आणि संशयित वस्तू निकामी करण्यात आली। पण या प्रकरणामागचा कट आणखी धक्कादायक होता। तपास सुरू होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आणि त्यात एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसला। तोच होता शिवाजी राठोड। मूळचा सोलापूरचा असलेला हा 29 वर्षीय तरुण पुण्यातील मांजरी परिसरात राहत होता। पोलिसांच्या माहितीनुसार आजारपणासाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने त्याने हा संपूर्ण कट रचला। आरोपीनं अवघ्या 400 रुपयात बनावट बॉम्ब तयार केला होता। ऑनलाईन 160 रुपयाचं डिजिटल घड्याळ मागवलं आणि त्याच सोबत PVC पाईप वायर आणि चिकट टेप वापरून बॉम्ब सदृश्य वस्तू तयार करण्यात आली। पण पोलिसांना सर्वात मोठा धागा मिळाला तो अवघ्या 15 रुपयाच्या व्यवहारातून। रुग्णालयात बॉम्ब ठेवण्याआधी आरोपीनं एका दुकानातून चिकट टेप खरेदी केली होती आणि त्यासाठी त्याने ऑनलाईन पेमेंटही केलं होतं। दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि त्या ऑनलाईन व्यवहाराचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला आणि इथूनच तपासाने वेग घेतला। विशेष म्हणजे बॉम्ब ठेवल्यानंतर आरोपी थेट सलूनमध्ये गेला, दाढी केली, कपडे बदलले आणि पुन्हा घटनास्थळी परतला। मात्र रुग्णालय परिसरात पोलिसांची वाढलेली हालचाल पाहून तो घाबरला आणि तिथून थेट पुणे रेल्वे स्टेशन गाठलं। तेथेही त्याने एका दुकानदाराच्या मोबाईलवर ऑनलाईन 3000 रुपये पाठवून रोख रक्कम घेतली। पोलिसांनी हा व्यवहारही ट्रॅक केला। तपासादरम्यान आरोपीनं हावडा रेल्वेचं तिकीट काढल्याचं समोर आलं। नेपाळमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे पळून जाण्याचा त्याचा प्लॅन होता, पण त्याआधीच पुणे पोलिसांनी त्याला नागपूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं। आरोपी सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अनुषंगाने काल जे बाबी समोर आली होती ते आरोपी आयडेंटिफाय करण्यात आला होता। आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती। टेक्निकल एनालिसिस इन्व्हेस्टिगेशनच्या आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरच्या दिशेने पळालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती। अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली, परंतु तसे न होता शेवटी त्यांना नागपूरच्या रेल्वे स्टेशनला त्यांना ATSची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। सुरुवातीला बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं या वस्तूमध्ये जिलेटिन कांड्या असल्याचा उल्लेख केला होता। मात्र दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्तांनी कोणतेही स्फोटक नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच अशा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाला म्हणजे ATSला माहिती देणं आवश्यक असताना ATSला उशिरा माहिती मिळाल्याची चर्चा सुरू आहे आणि यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अवघ्या 15 रुपयांच्या टेपमुळे उघड झालेला हा फेक बॉम्ब कट सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे। दाढी बदलून, कपडे बदलून आरोपीने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, पण डिजिटल व्यवहारांनी अखेर त्याचा संपूर्ण प्लॅन उधळून लावला।